वळूया इतर बातम्यांकडे। बातमी आहे ठाण्यातून। ठाण्यामध्ये शिवसेना आणि ठाकरे गट हे आमने सामने आलेले आहेत। उद्यानाच्या प्रकरणावरून हे दोनही पक्ष आमने सामने आले। उद्यानात आरोग्य केंद्र उभारण्यास ठाकरे गटाने विरोध केलेला आहे, तर आरोग्य केंद्र उभारण्यावर शिवसेना ठाम आहे आणि या मुद्द्यावरूनच शिवसेना आणि ठाकरे गट हे आमने सामने आले। मोठा राडा बघायला मिळाला ज्ञानेश्वर नगर भागात, त्यामुळे तणावाचं वातावरण होतं। स्थानिक महिला स्थानिक लोकांना विश्वासात न घेता जबरदस्ती 13 वर्षापासून असलेलं गार्डन ताकदीच्या जोरावरती आरोग्य केंद्र करायला घेतलेलं आहे। बल्कि आरोग्य केंद्राला त्याच्यापेक्षा मेन रस्त्यालगत जागा असताना त्यांना त्या घाणीतच आरोग्य केंद्र कशासाठी करायचं, हे विरोध करण्यासाठीच फक्त ही गोष्ट चालू आहे। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी कुणाल पोहिटे आपल्या सोबत जोडलेले आहेत। कुणाल, ठाकरे गटाचा नेमका आरोग्य केंद्र उभारण्यास विरोध का आहे, काय कारण आहे? जगदीश, एकंदरीत पाहायचं झालं तर प्रभाग क्रमांक 13 मधून एकमेव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक निवडून आलेले आहेत। ज्या ठिकाणी आरोग्य केंद्र उभारणार आहे त्या ठिकाणी गार्डन बनवण्याचा जो काही गार्डन बनवण्याचा कार्यक्रम आखण्यात आला होता। मात्र या ठिकाणी आता हे आरोग्य केंद्र जे आहे ते आणण्यात आलं। त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांनी याला विरोध केलेला पाहायला मिळाला। शिवसेनेचे नेते म्हणजे माजी महापौर असतील, त्याचप्रमाणे नगरसेवक असतील, हे देखील त्या ठिकाणी पोहोचले। मात्र दोन्ही बाजूनी जोरदार प्रदर्शनं जी आहेत ती करण्यात आलेली पाहायला मिळाली। मात्र पोलिसांचा बंदोबस्त देखील तितक्याच मोठ्या प्रमाणात होता। त्या ठिकाणी गार्डन लहान मुलांना खेळायला असावं अशा प्रकारची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून होती। त्याचप्रमाणे त्या ठिकाणी तुम्ही वेगळ्या ठिकाणी आरोग्य केंद्र उभारावं अशा प्रकारची देखील मागणी करण्यात आलेली आहे। कुणाल, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल। ठाण्यामध्ये शिवसेना आणि ठाकरे गट आमने सामने आले। उद्यानामध्ये आरोग्य केंद्र उभारण्यावरून हा वाद झालेला आहे। दोनही पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने आले, मोठा वाद निर्माण झाला। पोलिसांना यावेळेस मध्यस्थी करावी लागली आहे। उद्यानात आरोग्य केंद्र उभारू नये अशी भूमिका ठाकरे गटाने घेतली, तर उद्यानात आरोग्य केंद्र उभारणार यावर शिवसेना ठाम आहे।